नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण विशेष सहाय्य विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. आणि या GR मुळे जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार, पैसे कधी वितरित होणार, कोणाला पैसे मिळणार नाहीत, हे सगळं आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. मित्रांनो, आज सगळ्या निराधारित लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न चालू आहे, जानेवारी महिन्याचा हप्ता नेमके कधी येणार. कारण काय झालेलं माहिती आहे का, जानेवारी महिना जवळजवळ संपत आलेला आहे, पण अजूनपर्यंत खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही. अनेक लोक रोज बँकेत जाऊन चौकशी करतायत, मोबाईलवर मेसेज येतो की पाहतायत, पण खात्यावर कुठलाही क्रेडिट मेसेज येत नाही. दुसरीकडे सरकारचा GR आलेला आहे, पण GR असून सुद्धा प्रत्यक्ष पैसे खात्यामध्ये दिसत नाहीत. म्हणून मित्रांनो, पैसे येणार की नाही, कधी येणार, आपलं नाव आहे का नाही, असा गोंधळ किंवा चिंता खूप साऱ्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये आहे. मित्रांनो, सरकारने 26 जानेवारी 2026 रोजी एक शासन निर्णय काढलेला आहे आणि GR सध्या सगळ्यांच्या चर्चेला विषय झालेला आहे. आता या GR मध्ये काय काय लिहिलेलं आहे, त्यात लेखी शीर्षक आहे, खाते प्रमुख आहेत, वेगवेगळ्या योजनांसाठी किती खर्च दाखवलेला आहे, अशा बऱ्याच तांत्रिक गोष्टी दिलेल्या आहेत. पण मित्रांनो, आपण सामान्य लाभार्थी आहोत, आपल्याला ते आकडे, खाते नंबर, लेखा शीर्षक इतकं समजून घेण्याची गरज नाही. आपल्यासाठी एकच गोष्ट सर्वात महत्वाची आहे, पैसे आपल्या खात्यामध्ये कधी जमा होणार, म्हणजेच निधी कधी येणार, का आधी पुढे थांबणार की टप्प्याटप्प्याने येणार, हाच मुद्दा या GR मधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि पुढे आपण हेच नेमकं सविस्तरपणे समजून घेणार आहोत. मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती वेळेवर मिळत राहील. मित्रांनो, चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट नीट समजून घ्या, हे पैसे एकाच दिवशी सगळ्यांच्या खात्यामध्ये येणार नाहीत. आता का येणार नाहीत ते मी अगदी सोप्या शब्दात सांगतो. सरकार थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवत नाही. आधी हा पैसा वरून खाली येतो. पहिल्यांदा हा निधी विभागीय आयुक्तांकडे जातो, त्यानंतर जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्ह्यात कुठे किती लाभार्थी आहेत, कुठे किती गरज आहे ते पाहून पुढे वाटप करतात. मग पुढचा टप्पा येतो तालुका स्तराचा. तालुक्याला निधी मिळाल्यावर तिथून लाभार्थ्यांची यादी तपासली जाते आणि शेवटी सगळं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. म्हणूनच मित्रांनो, हा पैसा एकदम उडत नाही, तो टप्प्याटप्प्याने विभाग, जिल्हा, तालुका, लाभार्थी अशा पद्धतीने येतो. म्हणूनच काही लोकांच्या मनामध्ये खात्यामध्ये पैसे आधी येतात आणि काही लोकांना थोडा उशीर लागतो. मित्रांनो, एक गोष्ट आधी स्पष्ट समजून घेऊया. 16 जानेवारीचा शासन निर्णय आला म्हणजेच त्या दिवशी पैसे खात्यात येतीलच असं नाही. GR येणं आणि पैसे येणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शासन निर्णयानुसार निधीचा प्रक्रिया सुरू झाल्याची आणि सरकारने स्पष्ट केलं आहे की 30 जानेवारी 2026 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होतील. यामध्ये कोण कोण समाविष्ट आहे ते नीट लक्षात घ्या. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी, प्रताप काळ योजनेचे लाभार्थी, दिव्यांग बांधव योजनेचे लाभार्थी, विधवा महिला लाभार्थी. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही या योजनेपैकी कुठल्याही योजनेचे लाभार्थी असाल तर घाबरण्याचं कारण नाही. पैसे येणार आहे, फक्त थोडा वेळ लागू शकतो. मित्रांनो, आता इथे मी सांगणार आहे सगळ्यात महत्वाचा भाग, कारण या गोष्टी लक्षात ठेवल्या नाही तर सरकार पैसे पाठवून सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. पहिलं कारण म्हणजे EKYC पूर्ण नसेल. खूप लोकांची EKYC ग्रामपंचायत स्तरावर सुरू होती, पण अनेकांची ती अर्धवट ठेवली किंवा अजूनही केली नाही. अशा लोकांनी थेट आपल्या तालुका कार्यालयामध्ये जाऊन EKYC पूर्ण करून घ्यायची आहे. EKYC नसली तर नाव यादीत असून सुद्धा पैसे अडकतात. दुसरं कारण म्हणजे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे. आता सरकारची कोणतीही योजना असो, आधार लिंक नसला तर खात्यामध्ये पैसे येतच नाही. म्हणूनच खात्याला आधार लिंक असणे आहे की नाही हे एकदा नक्की तपासा. तिसरा म्हणजे खूप महत्वाचं कारण म्हणजे आधार कार्ड अपडेट नसेल तर तुमच्या बँकेच्या आधार कार्डला 5 वर्षापेक्षा जास्त काळ झाला असेल तर अपडेट केलेलंच नसेल तर प्रॉब्लेम होतो, कारण आधार निष्क्रिय झाला तर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही. तर म्हणूनच मित्रांनो, आधार अपडेट, EKYC आणि बँक लिंक या तिन्ही गोष्टी वेळेत पूर्ण केल्या पाहिजे. पैसे अडकणार नाही. काहींना पैसे आधी, काहींना उशिरा. मित्रांनो, अनेक जण विचारतात की शेजारच्यांच्या खात्यामध्ये पैसे आले, माझ्या खात्यात का नाही. याचं कारण अगदी सोपं आहे, कारण निधी वाटप तालुका, जिल्हा पातळीवर टप्प्याटप्प्याने होत असेल. जिथे लिस्ट आधी क्लिअर होते तिथे पैसे आधी जातात. म्हणूनच उशीर झाला याचा अर्थ नाव संपलं असं नाही. बँकेत वारंवार
जाण्याची गरज नाही मित्रांनो. दररोज बँकेत जाऊन विचारणा करणं खरं तर आवश्यक नाही, कारण पैसे थेट खात्यामध्ये जमा होतात. बँक कर्मचारी वेगळं काही करू शकत नाहीत. खात्यामध्ये पैसे आहेत का ते मोबाईलवर मेसेज येतो आणि पासबुक अपडेट केल्यावरच कळतं. नाव यादीमध्ये आहे का नाही हे कसं तपासायचं मित्रांनो? जर तुम्हाला खात्री करायची असेल ती तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही, तर तालुका कार्यालयामध्ये चौकशी करा किंवा ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्यामध्ये विचारणा करा. फोनवर अफवा येण्यापेक्षा अधिकृत माहिती ठिकाणी चौकशी करणं महत्त्वाचं आहे. खाते बदलले असतील तर काय करायचं मित्रांनो? काही लाभार्थ्यांच्या मागील वर्षी बँक खाते बदललेले असतं, पण नवीन खात्याची माहिती योजनेत अपडेट नसेल तर पैसे जुन्या खात्यावर जाताना किंवा अडकतात. म्हणून खाते बदलणं असणे तर तालुका कार्यालयामध्ये नोंद अपडेट करा. मोबाईल नंबर अपडेट करणं आवश्यक आहे मित्रांनो. खूप जणांना मोबाईलवर नंबर बदलला असतो, पण योजना प्रोफाईलवर जुनाच नंबर असतो. म्हणूनच पैसे आले नाही तर मेसेज येत नाही आणि गोंधळ वाढतो. म्हणूनच मोबाईल नंबर अपडेट असणं गरजेचं आहे. एकाच कुटुंबामध्ये 2 लाभार्थी असतील तर मित्रांनो, काही घरांमध्ये आई वडील किंवा पती पत्नी दोघेही वेगवेगळ्या योजनेमध्ये लाभार्थी असतात. अशा वेळी पैसे एकाच वेळी येतील असं नाही. एकाचा हप्ता आला, दुसऱ्याचा थोडा उशीर येऊ शकतो. अफवांवर विश्वास ठेवू नका मित्रांनो. सोशल मीडियावर खूप अफवा फिरत आहेत. योजना बंद झाली, नाव कापलं, पैसे येणार नाहीत. पण जोपर्यंत अधिकृत GR आहे आणि प्रक्रिया सुरू आहे तोपर्यंत अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणती चूक सर्वात जास्त पैसे अडकते मित्रांनो? सगळ्यात जास्त पैसे KYC अपूर्ण असल्यामुळे अडकतात. लोक आधार कार्ड लिंक आहे म्हणून निश्चित राहतात, पण KYC नसेल तर पैसे थांबतात. आणि मित्रांनो, शेवटच्या तारखेपर्यंत पैसे आले नाही तर काय मित्रांनो? 30 जानेवारीपर्यंत पैसे आले नाही तर घाबरायचं नाही. आधी KYC आधार बँक नीट लिंक तपासा, नंतर तालुका कार्यालयामध्ये अर्जाची स्थिती विचारणा करा. बहुतेक वेळा छोटी तांत्रिक चूक असते. पुढील महिन्यासाठी काय लक्षात ठेवायचं मित्रांनो? पुढे कोणताही हप्ता अडकू नये म्हणून KYC अपडेट ठेवा, आधार अपडेट ठेवा, बँक खाते चालू ठेवा, मोबाईल नंबर अपडेट ठेवा. ही 4ही कामे केली तर प्रत्येक हप्ता वेळेवर येतो मित्रांनो. आता शेवटी सगळं एकत्र समजून घ्या. सरकारकडून शासन निर्णय आलेला आहे, म्हणजे योजना बंद झालेली नाही. निधी वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. पैसे थांबलेले नाही. फक्त हे पैसे एकदा सगळ्यांच्या खात्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे, म्हणून घाबरण्याचं काही कारण नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, KYC पूर्ण नसेल, आधार कार्ड अपडेट नसेल आणि बँक खाते आधार लिंक नसेल तर पैसे खात्यातील ही 3 कामे पूर्ण असतील तर तुमचा पैसा नक्की येणार आहे मित्रांनो. अशाच प्रकारचे सरकारी योजना, शेतीविषयक अपडेट आणि महत्त्वाचे सरकारी निर्णय सर्वात आधी आणि सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका.